जय श्रीराम मित्रांनो. जेव्हा खानाने खूप प्रयत्न केले छत्रपती शंभू महाराजांना हरवायचे, त्यांच्याशी युद्ध करायचे, पण ते कुठेच यशस्वी झाले नाही. कारण हारणार असे संभाजीराजे कुठले. तर त्यांनी मग त्यांच्या मुघलांनी त्यांच्या गुप्तहेर खात्यांनी एक माहिती दिली की मराठ्यांना हरवायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला त्यांचे किल्ले जिंकावं लागेल. तर मग खानाने म्हटलं चला ठीक आहे, किल्ले जिंकायचे. कुठला किल्ला सर्वात जवळ आणि सोपा जाईल. कारण एक किल्ला जिंकणं पहिली सुरुवात विजयाने व्हावी अशी खानाची इच्छा होती. तर त्यातून एक सरदार उठला आणि म्हटलं की एक रामशेजचा किल्ला आहे जिथे फक्त अवघे 600 मावळे आहेत आणि तिथे दारूगोळा काहीच नाही. खानाने विचारलं कोण जाणार. त्यातला एक सरदार उठला आणि बोलला खान साहब मैं जाता हूँ. आणि खानाने विचारलं त्याला बरं किती दिवसात किल्ला घेशील. तो बोलला आज निघतो, उद्या सकाळचा नाश्ता मी इथे छावणीतच करीन. तर खानाने त्याला सोबत 10,000चं सैन्य दिलं आणि खान लगेच निघाला. जेवढ्या वेगाने तो निघाला त्याच्या दुप्पट वेगाने ती माहिती किल्ल्यावर पोचली. कारण तिथं गुप्तहेर खातं महाराजांचं सुद्धा होतं. त्यांनी ती माहिती लगेच महाराजांना पाठवली. शंभू महाराजांना तीच माहिती रामशेज किल्ल्यावर पाठवली. तिथे सर्व एकत्र आले. एकत्र येऊन त्यांनी सभा घेतली. सभा घेतल्यानंतर तिथे शस्त्रसाठा तर नव्हता, पण युद्ध करायचं होतं. युद्ध करायचं तर करायचं कसं, शस्त्रसाठा नाही पण युद्ध करायचं आहे. मग त्यांनी सर्वांना एकत्र बोलवलं. त्यांच्याकडनं माहिती घेतली की आपल्याला युद्ध करायचं आहे, कसं करू, आपण कसं लढू शकतो त्यांच्यासोबत. मग सर्व एकत्र प्रत्येकाने आपापली मते मांडली. काहींनी सांगितलं आपण गोपनीने मग वार करू, काहींनी सांगितलं आपण गुल्हेर. आयडिया पटली, सर्वांना कल्पना पटली. सर्वांनी युद्धासाठी तयारी झाली. जेवढे दगडं होती, लागणारी सामग्री होती, त्यांनी ज्या साईडनी मुघल चढणार होते त्या साईडने आणून ठेवली. कारण किल्ल्याच्या कोणताही एक कडा असतो जिकडनं वार होऊ शकतो. प्रत्येक साईडने वार करता येत नाही. म्हणून त्यांनी ज्या साईडने वार करू शकतात, मराठ्यांना सर्व माहिती आहे की त्यांची ताकद कुठपर्यंत, कुठून ते चढू शकतात. म्हणून त्यांनी त्या साईडला आपलं साठा आणून ठेवला. दगड, गोपन, गुल्हे ह्या सर्व वस्तू आणून ठेवल्या. मोगल चढून आले. जसे मोगल दिसायला लागले यांच्या रेंजमध्ये आले, म्हणजे यांच्या गोपन जिथपर्यंत जाऊ शकते त्या रेंजमध्ये आले. त्यांना वाटलं ते चढत आहे, कोणी ना हालचाल होत आहे, ना काही होत आहे, ना नगाडे वाजत आहे, ना शैनाई वाजत आहे, युद्ध होणार आहे असं काही कल्पना नाही. ज्यांच्या मनामध्ये होतं की त्यांना कल्पनाच नाही आपण चाललो, ते शांत आहे. आपण जाऊ, एका झेपेत किल्ला घेऊ आणि परत जाऊ. ते चढत आहे. जसे मराठ्यांच्या रेंजमध्ये मुघल आले, यांनी वाऱ्याच्या वेगाने गोपनी फिरवल्या. धडाधड दगडांचा वर्षाव केला. वर्षाव करून मुघलांना तिथून वापस, कोणाच्या डोक्यावर लागलं, कोणाचा हात फुटला, कोणाच्या छाताडावर लागलं, कोणाचं तोंड फुटलं, कोणाचं काही झालं. तिथनं सर्व माघार गेले. मोगल माघार गेले. चिडचिडे झाले मोगलांना वाटलं, सरदारांना वाटलं आपण किल्ला हरतोय. यांच्याकडे तर साठा नाही, पण यांच्याकडे युक्ती आहे, यांच्याकडे डोकं आहे. यांनी वार केला. आता काय करायचं, आपण चालत न जाता रेंगत जाऊ, म्हणजे गोपन ही वरून जाईल, त्यांच्या वार आपल्यावर होणार नाही. पण मराठे त्यांच्या आधीच डोक्यात कल्पना होती हे काय करू शकतात. यांनी मोठे दगडंसुद्धा आणून ठेवले होते की हे जरी अशा रीतीने आले तर आपण यांच्यावर दगड ढकलून देऊ इथनं, म्हणजे एकासोबत 10-15 मुघल मारायचे. बस ते चढून आले रिंगत. जसे यांना दिसले मराठ्यांनी दगडं ढकलली. जशी दगडं ढकलली त्याच्यात पण काही मराठे मृत्युमुखी पडले, काही पळून गेले, कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले. दुसरा दिवस निघाला. तिसऱ्या दिवशी आता मराठ्यांनी काय केलं, आपल्याकडे शस्त्र नाही हे त्यांनाही माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे, पण युद्ध तर करायचं आहे, किल्ला तर अजिंक्य ठेवायचा. काय तर रात्रीच मराठे खाली गेले. त्यांनी तोफ लावल्या होत्या, छान तोफ लावून ठेवल्या होत्या की सकाळ झाली की किल्ल्यावर तोफा उडवायच्या. सगळं रेडी ठेवलं. रात्री झाली. इकडे काही लोकांना सांगितलं की आपण तोफा बनवू शकतो का, विचारलं. त्यांनी बोलले की हो बनवू शकतो, पण आपल्याला जनावरांचा कातडा लागेल. कारण लाकडी तोफा बनवतो म्हटलं त्याच्या आत आपल्याला जनावरांचा कातडा लागेल. ते पण त्यांनी तिथे सगळं एकमेकाशी बोलून सगळे साहित्य जमा केलं आणि काही मराठे किल्ल्याच्या खाली पायथ्याशी गेले. रात्री मुघल झोपलेले होते.
त्यांच्या छावणीत गेले, त्यांचा गोळा बारूद घेतला, त्यांना कापलं आणि लगेच परत वापस आले.